नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. जरा हसून तरी असं चेहरा स्माईल झालाय तर नमस्कार तर म्हणा. नमस्कार मित्रांनो. सर्व जिलवणी नाही झालं प्रियमानी म्हणा ना. नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. असं स्माईल तर आलं चेहऱ्याला. आता कसं आलं? नमस्कार मित्रांनो. असं नाही करायचं. असं स्माईल आलं म्हणजे स्माईल. असं त्याला भीती दाखवल्यासारखं नका म्हणू. नमस्कार नाही तर ते व्हिडिओ बघून घाबरायचे. नमस्कार मित्रांनो. दम दिल्यासारखं होतं. नमस्कार मित्रांनो. एवढं नुसतं दाखवलं. असं म्हणा. नमस्कार मित्रांनो. कसं आहे काय असं. नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. विसरलो पण काय म्हणायचं. विसरलो. नमस्कार तर नमस्कार मित्रांनो. आमच्या फक्त काय नमस्कार म्हणायला स्माईल करून नमस्कार. ते तुम्हाला भीती दाखवल्यासारखं म्हणत होते. एवढ्याच याच्यात त्यांना काय बोलायचं ते विसरून गेले. ते त्यांना आठवून द्यावं लागेल. काय बोलायचं तुम्हाला आठवा बरं. मित्रांना काहीतरी बोलायचं असतं ना. बोला ना काहीतरी. बोला बोला ना. तर मित्रांनो ते तसं लय खुश आहेत. त्यांच्या घरचे आलेले आहेत. त्यांची मम्मी पप्पा आणि त्यांचा भाऊ आलेला आहे. मी तर तुमच्यापेक्षा जास्तच असते. त्यांच्या घरचे त्यांची कमी माझी जास्त येतात. त्याच्यामुळं मी जास्त खुश असते. पण काय कसं माहिती जास्त जीव मला लावते. त्यांचा प्रत्येक गोष्टीवर माझा विश्वास आहे. यांनी जास्त सांगितलं ना त्यांच्यावर विश्वास नाही ठेवत. मला विचारल्याशिवाय कोणत्याच गोष्टीवर विश्वास नाही ठेवत. त्यांचा मला भरपूर सपोर्ट आहे. आणि ते आलेले येतं. आता ते पंढरपूरला गेलेले येतं. आत्ता त्यांचं भाऊ घरात आहे. आम्ही दोघं बाहेर बसलेले आहे. चहा घेतलाय आत्ताच. त्याच्यामुळं थोडं वातावरण फ्रेश आहे का नाही हो. मग असं रंगील आणि का म्हणून नमस्कार मित्रांनो असं लई इमोशनल असल्यासारखं दाखवलं. आवाज तसा नाहीये. इमोशनल असं सीन असं काय टेन्शन मध्ये असं नमस्कार मित्रांनो. आता आम्ही वाकडे तिकडे तोंडात इकडे मोबाईल झालं. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आता कवर नमस्कार कर मित्रांनो. आता निम्मा व्हिडिओ झाला तरी नमस्कारच करा. त्यांचं सध्याला आहे ना त्यांचे आई वडील आलेले त्याच्यामुळे त्यांना काही येणं असं जास्त काय म्हणते तो जास्त विचाराने काही सुचना वाटतं का खुशीचे. ते काय म्हणतात ना ज्यादा खुशी बर्दाश्त नाही होती. खुशी के ज्यादा खुशी होने के बाद लफ्ज निकलते नाही. तशातली गोष्ट झाली त्यांची. जास्त खुशी असल्यानंतर माणसाच्या तोंडातून शब्द निघत नाही. तसं झालं. नमस्कार नमस्कार. आमची नमस्कारवरच गाडी अटकलेली आहे ना ग बच्चू. तर आता आमची फॅमिली आम्ही आज लवकर नाही दाखवणार थोडं. पण आता सध्याला ते घरी पण नाही येतं. ते पंढरपूरला गेलेले आहेत दर्शनासाठी. वाळूंज पंढरपूरला. तर आता सगळे तिकडं मंदिरात गेलेले आहेत. म्हणजे घरचेच गेलेले आहेत सगळे नाही. आता आम्ही तिघं तर घरीच येतं. आम्ही इथंच मंदिरात जाऊन आलो. आणि आपलं तर पंढरपूर आता उद्या जाणार आहेत आम्ही. कारण आज गर्दी आहे आणि पाऊस पण येत होता. मग ते म्हणले आम्ही जातो उद्या तुम्ही जा. असं काय करताय हो ना बच्चा. तर काही नाही. काय बोलायचं आहे का. नमस्कार म्हणा ना. अजून नमस्कारच आहे का. अजून नमस्कारच आहे. अजून म्हणजे काही बोलणार नमस्कारच म्हणते ते. गाडी पटकली नाही म्हणत. गाडी अटकली. खुशी पण तशीच आहे. गाडी अटकली म्हणायचं तर ती म्हणती गाडी फटकली. तर मित्रांनो आज आमच्या घरी म्हणजे खुश वातावरण आहे. आज नाही आहे मस्त आहे. कालच आलेले येतं. पण वातावरण घरात फ्रेश आहे. सगळे मस्त फ्रेश झालेले येतं. आणि त्यांचे आई वडील एकदम फ्रेंडली येतं घरात. एकदम असं मला तर आवडतं ते आल्यानंतर. ह्यांचं नाही माहिती मला.
हे शांत शांतच असते, थोडे खुश होते, काही बोलताय म्हणजे जास्त खुश तर होते पण जास्त हे नाही, ती त्यांच्या आईवडिलांबरोबर जास्त म्हणजे जास्त क्लोज होऊन बोलत नाही. तसं माझं आणि त्यांचं भरपूर चांगलं आहे ना ग बच्चू? तू काय आणि त्यांच्या घरचे मला भरपूर जीव लावतात, त्याच्यामुळं मला तर आनंदच झालेला आहे. आता उद्या आम्ही सगळे जाऊ फिरायला, तर सगळ्यांना आम्ही आमचा व्हिडिओ दाखवू, आमच्या फॅमिलीचा नाही आहे ना. फॅमिली आपल्याला आत्ताच नाही दाखवायची ना, आम्ही थोडं पुढं गेलो ना मग सगळ्यांना फॅमिलीला आमच्या ॲड करू व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, यांचा नमस्कार बघून घाबरू वगैरे नका, व्हिडिओ बघत जा है ना. एवढं असं थोडीशी मस्करी केली मी. आणि काही नाही, आमचे व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सपोर्ट करा सगळे. ओके बाय. पी ओके.